नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। गोवा विधानसभेन शुक्रारा एक अत्यंत महत्वाचो विषय चर्चेक आयलो, तो म्हटल्यार गोंयकार कोण हे डेफिनेशन एकदा डिफायन जावचें असो हो विषय आसलो। आणि त्या वेळार आरजीचे आमदार विरेश बोरकर आणि पोगो ह्या संदर्भातलो आपलो एक प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन मांडलेलें, ते ताका मांडपाक दिवंक ना, ताच्या वयल्यान बोवाळ जालो। पूण एक गजाल बरी जाली, ती म्हटल्यार पयलेच फावटी गोंय विधानसभेन गोंयकार कोण हाचे डेफिनेशन स्वतः मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी वाचून दाखयलें। आणि ताणें अशेंय म्हटलें की गोंयकार कोण हे ऑलरेडी कायद्या भितर डिफायन जाल्लें आसा। म्हणटकूच एक गजाल स्पश्ट जाली की गोंयकार कोण हे कायद्यानूच आसा। आता गोंयकार कोण हे जर कायद्यान आसा जाल्यार आमच्या गोंयान ह्याच गोंयकाराक तशा पद्दतीन वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळ्या पातळेर हक्क मेळपाक जाय, ताचे हक्काचे संरक्षण जावपाक जाय। होच विषय नेमको आरजीपी पक्षाचो आसलो। पूण गोंयकार कोण हे डेफिनेशन जरी स्पश्ट जालें तरी आयज गोंयकाराच्या हातांतल्यान सगळ्यो गजाली वचपाक लागल्या। ताका कारणां कितें आनी ते कशा पद्दतीन आमी आडोवपाक शकतात, हो महत्वाचो विशय आसा। आणि ह्याच विशयाच्या अनुषंगान वेगवेगळे विषय जे आयज गोंयान सुरू आसात त्या विशयाचेरूय आमी चर्चा करतले। आणि तातूंत प्रामुख्यान गोंयकाराच्या हातांतल्यान वेगवेगळे व्यवसाय आयज वचत चल्ले। ताका कारण कितें तर तो व्यवसाय करपाक गोंयकार ना, गोंयकार ते करपाक सोदिना, गोंयकार हे काम करपाक सोदिना, गोंयकार हो धंदो करपाक सोदिना, असो एक समज आमच्याच लोकांनी तयार केल्लो आसा। पुणून ज्या व्यवसायान आमचे गोंयकार आसात त्या व्यवसायाचेर आयज कशा पद्दतीन संकट आयला, भायल्यान हांगासर येवन आयज वेगवेगळ्या व्यवसायाचेर कशा पद्दतीन कब्जो करतात आणि गोंयकार हो व्यवसाय सोडपाच्या परिस्थितीन कित्याक येयल्या आणि तांकां हो व्यवसाय हातींतलो पारंपारीक व्यवसाय कित्याक सोडचो पडटा, ह्या विशयाचेर आयज सखोलपणान आमी चर्चा करतले। आणि ही चर्चा आसा विशेष करून जे ट्रान्सपोर्टर्स आसात, म्हटल्यार रेंव, चिरे, खडी अशा पद्दतीचे जे महत्वाचे घटक आसात बांदकामाची संदर्भात, ते घटक ट्रान्सपोर्ट करपी ट्रान्सपोर्टर जे आयज गोंयकार आसात त्या ट्रान्सपोर्टराचेर आयज हावळ येयल्लो आसा, आयज संकट येयल्लें आसा। भायल्यान कितकेशेच ट्रान्सपोर्टर आयज गोंयान आयल्यात, तांकां खंय तरी पॉलिटिकल सपोर्ट मेळपाक लागला आणि त्या पॉलिटिकल सपोर्टांतल्यान ते आयज आमच्याच हांगासरल्या थळाव्या पारंपारीक वाहतूकदारांक आयज दादागिरी दाखयतात आणि त्या वाहतूकदारांचो व्यवसाय आयज खंय तरी संकटान येयल्लो आसा। आणि ह्या नेमक्या विशयाचेर सविस्तरपणान चर्चा करपाक लागून पेडणे तालुक्यातल्या वेगवेगळ्या वाठारांतले ट्रान्सपोर्टर्स आमच्या वांगडा आसात। तातूंत जुने अनुभवी आसात आणि नवे तरणाटे जे ह्या व्यवसायान आसात तेवूय बीन आसात। पयले सुवातेर माझ्या उजवे वाटेन बाब मिलिंद शेट्टी आसा, जे प्रेसिडेंट पेडणे बार्देस ट्रक ओनर्स असोसिएशनाचे आसात। मागीर बाब तुषार तेली, तेवूय एक ट्रान्सपोर्टर यूथ ह्या व्यवसायान जे चल्ल्यात आणि हो व्यवसाय जो सांबाळटात तातूंत तुषार, मिलिंद हांचो आस्पाव जाता। माझ्या डावे वाटेन खडेगांत व्यक्तिमत्व पेडणे तालुक्यातले मधुकर पालयेकर, जांकां आमी सगळे जाण दादा म्हणटात, जे कितलीशीच वर्सां ह्या ट्रान्सपोर्ट व्यवसायान ते आसात, तांचोय अनुभव आमी जाणून घेतले। दुसऱ्या वाटेन रुपेश परब, जे मोपा उगवे तामोशे पंचायतीचे माजी सरपंच आणि स्वतः एक ट्रान्सपोर्टर, ह्या ट्रान्सपोर्टर व्यवसायाचो पुरायपणान अनुभव ताणें घेतला, ह्या व्यवसायाचो अभ्यासूय ताणें केला आणि कशा तरेन आयज परिस्थिती अशी येयल्या की गोंयकारांक हो व्यवसाय आता सोडचो पडटा। ताची कारणां आमी रुपेश परब हांच्या कडल्यान जाणा जावन घेतले। तशेंच आनी एक ट्रान्सपोर्टर मंगेश बागकर आमच्या वांगडा आसात। तर ह्या ट्रान्सपोर्टराच्या विशयाचेर आयज चर्चा करपाचें कारण कितें तर एकीकडे विधानसभेत गोंयकार कोण हाचेर चर्चा चल्ल्या, जाल्यार दुसरे वाटेन हांगासर गोंयकार आणि भायले हाच्या भितर झगड्यो केस्तांवां सुरू जाल्या। हालींच एक प्रकरण घडलें, खंयच्या तरी एका ट्रकाच्या ड्रायव्हराक मारहाण जाली अशा पद्दतीचो हो प्रकार घडलो आणि त्या विरोधान एक संघटना उबी जाली आणि त्या संघटनेन म्हापशा हांगासर प्रेस कॉन्फरन्स घेवन हांगासरले जे थळावे आमचे ट्रान्सपोर्टर आसात तांचेर वेगवेगळे आरोप केले। आणि हे आरोप फक्त ह्या व्यवसायापुरती उरवना, तर आमकां भायले म्हणून हिणयतात। हे आमकां भायले म्हणपी कोण, आमकां कोणूच हात लावपाक शकना। गोयच्या 40 आमदार मतदारसंघात आमची ताकद आसा आणि त्या खातीर 40 आमदार आमच्या वांगडा आसा अशें म्हणपी ही संघटना।
आता ही संघटनेचे नाव कितें तर म्हापसा ट्रक ओनर्स असोसिएशन. बरी गजाल. म्हापसा ट्रक ओनर्स असोसिएशन जर संघटना आसा जाल्यार ती बरीच गजाल. पूण ह्या असोसिएशनाचे सगळे वांगडी जे आसा ते गोंया भायले हांगासर येवन तेंच्यांनी ह्या नावान ही संघटना सुरू केली आसा आणि ह्या संघटनेचे फुडारी सुरेश कट्टीकर हांणी हे स्टेटमेंट केला आणि तांच्या स्टेटमेंटाच्या विशयीच्यो बातम्यो आयल्या. तातूंत एक महत्वाचो विषय म्हटल्यार 40 मतदारसंघात आमचे लोक आसात, 40 मतदारसंघाचे आमदार आमच्या वांगडा आसात असो दावो आता हे करपाक लागल्यात. आणि ह्या दाव्या फुड्यान आता आमचे जे थळावे गोंयकार ह्या व्यवसायान आसात तांणी 40 आमदारांक कितें सांगपाचें असो प्रश्न हो निर्माण जाल्लो आसा. मिलिंद, तुज्या कडल्यान आमी सुरवात करया. हो नेमको प्रकरण कितें जालें आणि ही जी झगडी जाली ती कित्या खातीर जाली आणि हालींच्या काळान ह्यो आता झगड्यो ज्यो वाडत चल्ल्यात त्यो कित्या खातीर वाडत चल्ल्यात आणि अशा तरेन आता तुमकां ताणें आव्हान दिला की 40 मतदारसंघात आमचे लोक आसात, आमचे कोण कांयच करपाक शकना. हो कितें प्रकार? सगळ्यात पहिली म्हणजे कशें आज तेंच्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला जावं पेपरार व्हायरल केला, एका ड्रायव्हराक मारहाण जाली. एक्चुअली हो ड्रायव्हर न्हू, हो स्वता एक ट्रक मालक, स्वताची तेची गाडी आसा आणि त्याच्या पयलीं ताका एक दोनदा आमी शिटकावणी दिल्ली काही गोष्टी खातीर ताका, कारण तो न्ही गाडी चलयता आसतना रिल्स वगैरे काडटा अशा भाशेचे कितें तरी एक दोनदा आमकां जालें. आमी एकदां गाडी त्याची पुलिसांक हे करूनय दिल्ली. त्याच्या उपरांत आमकां प्रत्येक गोंयकारांक संवय आसा कोणाक तरी चल आसूं एक फावट ताका एक माफ करया अशें आसा. तशें केलें, तेचे त्या माफीचे रुपांतर आता ते हेच्यान जालें आणि आयज तेचो परिणाम आयज आमकां भोगचो पडटा. सो हे खंय तरी बंद जावपाक जाय. हो ओनर एक्चुअली हेणी गाडी घेतल्या ती रेंट एग्रीमेंटाचेर. हे आमी सदांच ह्या गोष्टीचेर आमचे मिटिंगूय जाले. आमी आमच्या सीएम सरा कडेन टॉपिक उलयला की कित्याक तर हे रेंट एग्रीमेंटाचेर जे गाडयो गुड्स कॅरियर रजिस्टर्ड जाता हे खंय तरी बंद जावची आयज गरज आसा. कारण ह्या गोष्टींक लागून आयज नीज गोंयकार जे आयज स्वावलंबी स्वता गाडी चलोवन जावं बिझनस करून आपले फूल आख्खी फॅमिली सांबाळटा आणि जॉब आयज तर म्हाका दिसना आयज इतले ट्रकवाले आमच्या बरोबर आसा ते खंय तरी खंयच्या आपल्या एका आमदारा कडेन वचोन आपणाक जॉब ऑफर कर अशें सांगिना. ते तेंचे सदांच म्हणणें आसा सर आमी हांगासर आसा हो आमचो धंदो चल्ल्या बरो, तातूंत आमी हॅप्पी आसा आनी आमचो फुडार आमी करूं शकता. आतां कितें जालां, हे भायले लोक येवन हांगासर तांकां इजी मेळटा सगळें. येयले हांगासर रेंट एग्रीमेंट घेतलो, एक दोन म्हयने कोणा कडेन तरी काम केलें, रेंट एग्रीमेंटाचेर गाडी घेतली, त्या ओनराचे जे मार्केट जे कोण बिल्डर आसा तेंच्या थ्रू ते हळूहळू मार्केटान देवन आपले रामराज्य करपाक चालू करतात. हे खंय तरी बंद जावपाची गरज आसा. म्हणून आमी हो रेंट एग्रीमेंट हो विशय बंदच जावंक जाय अशी आमची एक मागणी आसा. सो तेका लागून आनी ती मारहाण त्या दिसा जाली, तो मनीस अशें की तो खंय रील काडटालो, रील काडटा तो झिगझॅग करतालो आणि एक मनीस तेका गाडी राव सायडीक घे म्हणून सांगतालो, तरी तेणी सायडीक घेतली ना आणि आमचोच एक फाटल्यान एक हांगासरलो न्हयपातलो वयतालो आपले फॅमिली घेवन, त्याच्या वांगडा ताची चली आसली, त्याची आई आसली आणि तेणेन त्याच्या झिगझॅग करता ते पळोवन एक्चुअली तेका ती गाडी डॅश जावपाची, ती डॅश हे करून तेणी कशी वाटोवन एकदा फुडें घेवन तेणी तेका विचारपाक गेलो जाल्यार तेणी कितें तरी फुडली जाप केली. त्या टायमार तेचो व्हिडिओ तो चालू आसलो, कळ्ळें. थंय मारता हे करता तशें कांय नासता. तेव्हा एक्चुअली जेन्ना एक फॅमिली आपल्या गाडी भितर आसता आनी हो इन्सिडंट सपोज जाल्लो जाल्यार आयज कितें आमी पळयतले होय विचार आमकां करचो पडटा. सो तेका त्या रागाच्या भरान ते कितें तरी जाला थंयसर. पण हेचो अर्थ आयज कितें जाला, आयज तो विशय घेवन हे लोक गोंयांत न्ही ते कर्नाटकान पावले, तेंचे मंत्र्यांकडे जावं थंय कन्नडा भाशेन ते संभाशण करून मोठे कितें तरी पराक्रम केल्ल्या सारको ते आयज केला. म्हणजे आयज गोंयकार आनी गोंयकारपण हे म्हाका दिसता उरलेलेच ना. आयज जर हे गोष्टी जावपाक लागले जाल्यार आयज आमी गोंयकारांनी खंय वचपाचें हो एक प्रश्न आमच्या फुड्यान उबो रावता. दुसरें म्हटलें जाल्यार तुमी म्हणटा तशें जे आज असोसिएशन केला तो कितें नांव ताचें सुरेश कट्टीकर आनी एक असोसिएशन केलें. तर ते कितें असोसिएशन हें नांव म्हापसा ट्रक ओनर असोसिएशन. सो आयज हो कट्टीकर जो त्या टेबलार बसून उलयता त्याच्या फाटल्यान एक बॅनर आसा म्हापसा ट्रक ओनर असोसिएशन. पण तो जी भाशा उलयता त्या लँग्वेजीन तो उलयता ती लँग्वेज तुमी पळोवंक वचत जाल्यार तुमकां दिसून येतली की बाबा हे भायले काय गोंयकार हे आमी स्पेसिफिकेशन दिवपाची त्याची गरज ना अशें म्हाका तरी दिसता. सो ह्या सगळ्या प्रत्येक आयज गांवांत प्रत्येक गोंयांतल्या लोकांक हे कळपाक जाय कोण भायलो आनी कोण गोंयचो. तुषार बाब, म्हाका एक सांग की
भायलो भितरलो हो वाद आता सगळीकडेच जायत चल्ला आणि तुमचो व्यवसाय असो आसा ट्रान्सपोर्टराचो की तुम्ही भायलो भितरलो हो वादूय घेऊन फुडें वचपाक शकना. फाल्यां तुका ड्रायव्हर भायले लागतात, कित्याक ह्या व्यवसायाशी संबंधित वेगवेगळे घटक हे भायले लागतात. म्हटल्यार ज्या तरेन आयज ते भायलो भितरलो म्हणून ह्या सगळ्या गजालीक रंग दिवपाचो जो प्रयत्न करतात, त्या प्रयत्ना फाटलें राजकारण कितें आनी भायलो भितरलो जर म्हणशात जाल्यार काल तुमच्या वांगडा कितकेशेच भायले लोक जे हांगासर आता कितलीशीच वर्सां आसात जे तुमच्या वांगडा इतकी वर्सां व्यवस्थीत पद्दतीन हो धंदो करतात, मागीर हो भायलो भितरलो वाद निर्माण करून हे ह्या हैसरल्या थळाव्या लोकांक त्रास दिवपाचो हो प्रयत्न न्हू. बरोबर. आज जर परिस्थिती जर पळोवपाक गेली जर एक जर काउंट डेटा आम्ही कलेक्शन केलेलो आसा सो आणि अजूनही चालू आसा. आता हे भायलो भितरलो म्हणजे एक्चुअली एनक्रोचमेंट जाल्लेली आसा. जे आमचे थळावे गोंयकार आसा, नीज गोंयकार आसा, जे आता आमच्या सारकेले आम्ही फाटल्या पिढयेनसून म्हणजे पालेकर काका आसात तेंच्यांनी तो फाटले 25-40 वर्सां धंदो चलयला. तो आज तेंच्यांनी आमकां कॅरी फॉरवर्ड केला, लिगसी दिल्लेली आसा. तशें आमी कितें म्हणटा जर आयज आमचो जर धंदो जर फुडें आमी कॅरी फॉरवर्ड करतले, फुडल्या पिढयेक कॅरी फॉरवर्ड करतले जाल्यार आमकां पिक्चर क्लियर दिसना. कारण तेजें कितें आसा की हो जो ट्रान्सपोर्ट व्यवसाय आसा हांगा जवळजवळ 85 to 90% सगळे कर्नाटक राज्यांसून येवन हो व्यवसाय करपाक लागले. आता हे लोक कोण? हे लोक पयलीं लेबर म्हणून कामाक येयले, कोण कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाक येयले, मागीर ते करता करता ड्रायव्हर म्हणून कामाक येयले. आमचे म्हणणे कांयच ना, ते ड्रायव्हर लेबर आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाक येयले, तेंच्याकडे 4 पैसे झाले, त्यांची उदरगत झाली, तेंच्यांनी ती उदरगत घेऊन आपल्या गावान वयचो, आपलो धंदो करचो. तेंच्यांनी आमचो धंदो काबीज करचो न्हू. त्या खातीर आमी तांकां भायले म्हणटात. कारण तेंच्यांनी जर त्या पुरतीच जर मर्यादित रावून तीच जर कामां चालू दवरलेली जाल्यार आमकां तेंचो काय विरोध करपाचो प्रश्न येवचो नासलो. आज परिस्थिती अशी निर्माण जाल्लेली आसा जे टोटल मार्केट आसा हे 85 to 90% लोक हे स्वतः आपण गाडयो घेवपाक लागले, कारण तांकां ती रेंट एग्रीमेंटाचेर गाडी घेवपाची सवलत मेळ्ळी, जो आमकां एक आयज गोंयकारांक एक दाग कसो लागलेलो आसा. त्या सवलतीचेर तेंच्यांनी गाडयो घेतल्यो उठसूट, बरें तो एकटो येयलो काय एकटो आपले 4 मेवणे 4 भावाजी आणि आपली पूर्ण गावातले कुटुंब हाडटा, पण त्याचं खंय तरी एक व्हॅलिड डॉक्युमेंट कोणाचे एकट्याचेच असू शकता. आणि तो अशा तरेन आपलो परिवार वाडयता आणि आयज आमी मायनॉरिटी जाले आणि ते मेजॉरिटी जाले. तेका लागून हो आमकां खंय तरी एक धंद्यात त्रास सहन करचो पडपाक लागला. दादा तुम्ही आता ह्या व्यवसायात फाटली 30-40 वर्सां आसात. पेडण्या म्हणजे तुम्ही वदळ जे म्हटले की तेरेखोल नदीचेर हो तालुको खऱ्या अर्थान आणि तालुक्याचो जो किनारपट्टी जी आसा नदीच्या कुचीकची ती ह्या नदीचेर पुसलेली आसा. आणि रेंव, चिरे आणि खडी हो पेडणेकरांचो एका वेळा वयलो एक प्रमुख व्यवसाय. घर जर बांदतलो आयज जाल्यार ताका रेंव जाय, चिरे जाय, खडी जाय. म्हणटकूच आयज कायद्यान रेंव ही कायद्यान परवानगी ना, चिऱ्याकूय आज कायद्यान परवानगी ना असा म्हणून ते खूप लिमिटेड आसा. खडी क्रशराच्या बाबतीतूय कितलेशेच लीगल प्रश्न आसा. येस, एन्व्हायरमेंट सैंग हे राखून हे सगळे जावपाक जाय, हे सगळे बरोबर, पुणून घराक जर हे सगळे घटक जर महत्वाचे आसात जाल्यार त्याच्या खातीर खंय तरी कायद्यान व्यवस्थित पद्धतीन त्याचे रेग्युलायझेशन करून त्याका व्यवस्थित लायसन्सिंग पद्धत करून हो धंदो हो लिगलायज जावपाक जाय. इतली वर्सां घरां बांदली, ती घरां लीगल आणि धंदो इलिगल अशी विचित्र परिस्थिती ही जाल्लेली आसा. दादा, रेंव, चिरे, खडी हो व्यवसाय आणि पेडणेकार आणि तुम्ही फाटली 30-40 वर्सां ह्या व्यवसायान आसात. तुम्ही ह्या व्यवसायासान कशे मनीस घडल्या तेवूय पळयला. आयज ह्या नव्या पिढये समोर कितलीशी आव्हानां आता उभी जाल्लेली आसात. ह्या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कशे पळयतात? नमस्कार. म्हाका अशें दिसता की आतापर्यंत जो ही तेरेखोल रिवर, तेरेखोल जी नदी आसा ती उगम जाल्या आंबोलीच्या आंबोलीचे जो आमचो धबधबो आहा थंयसर उगम जाला आणि थंयसून रेंव म्हणजे सँड क्रॅशिंग जावन ती व्हांवन तेरेखोल रिवराक तेरेखोल रिवराक भरल्या. तेचे आमी जवळ जवळ 50 वर्सां जर म्हाका रेंव सुरवात जाल्यार आमी रेंव काडटाले 50 वर्सां. त्या टायमार आमी 3 रुपयान खटारी बैलगाडी 16 पाटल्यो अशे दिताले. बॅटफोर्ड तेन्ना ट्रक आशिल्ले ते आमी 25 रुपयान आमी भरून दिताले. अशे तरेचो धंदो आमी थंयच्यान सुरवात केलो. तेचे नंतर ट्रान्सपोर्टाक आमी म्हाका आतां
33 वर्सां जाली ट्रान्सपोर्टान मी आतां येयलय ह्या. तरी सांगपाचो एक उद्देश, तेरेखोल जी रिवर आहा हे आमकां पेडणेकारांक आनी आमच्या अख्ख्या गोंयाच्या लोकांक हे एक आमकां भाग्य, हे भाग्य हांगा म्हणूंक जाय. कित्याक तर ह्या तेरेखोल रिवराचेर कितकेशे लोकांचे अप टू पत्रादेवीच्यान तुका केरी पर्यंत लोकांचे सगळे आमचे चालू रावले रोजगार. तांकां परप्रांतीय जरी लेबर कामाक जरी आयले जाल्यार तांकां आमी व्यवस्थीत मान धन दिवन आमी प्रत्येक हेतून आमचो रोजगार चलयलो. आणि खरें म्हटल्यार आमी पेडण्याचेर आमकां आनी धंदो काय नसलेलो आनी खरो म्हटल्यार पेडण्यान रेंवेंक लागनात आमची पेडण्याची बाजारपेठ रावली जाल्यार बाजारपेठ आमची केव्हाच खालास जातली. त्याच प्रमाणे हरमल, कोरगांव, केरी पर्यंत तशीच आमची पत्रादेवी, बान्या हे सगळे बाजारपेठी आज सगळी बाजारपेठ बान्याची चलता सगळी पेडणेकाराच्या लोकांक. कित्याक त्या नदीचेर लोकांनी रेंव काडून पोटाचो निर्वाळो ह्या केलो ताका लागून. तशीच संबंध तेरेखोल टू डायरेक्ट पत्रादेवी ह्या हेचेर सगळ्यांचो रोजगार म्हटला ते आनी एका हेचे भायर आनी कांयच आमकां ना. तशेंच आतां तुकडे रबल किंवा चिरे, लॅटराइट स्टोन किंवा मेटल हे जे नार्सरी जरी ते हे आसा क्रॅशर तांकां लागून पेडण्याचो लोक जरा मातसो म्हणजे हॅपी जालो. तांकां 2 पयशे मेळांक लागले, वळांक लागले. त्याच प्रमाणे लोकांक सध्या ही एक माझ्या मनान ही स्मॉल स्केल इंडस्ट्री न्हू तर बिग इंडस्ट्री आहा ही रेंवेची खडी जावं रबल जावं बाकीचे लॅटराइट स्टोन हे खरी बिग इंडस्ट्री. आज गव्हर्नमेंटाक काही खबर आसा हे कितें चल्लां आनी काय ना, गव्हर्नमेंटाक ए टू झेड खबर आहा. पण गव्हर्नमेंट थोडे एका गोष्टी कडेन कानाडोळो करून बाकीच्या लोकांकय त्रास करूंक गेलो. एक्चुअली रेंवेच्या हेका आतां गव्हर्नमेंट आमकां रॉयल्टी भरल्या आमी आज जाल्यार आमकां कितें 7 वर्सां जाली रॉयल्टी भरून, पण आमकां पास इश्यू करूंक ना की पर्यावरणाचो हे दाखलो ते दाखले अशे खूब गोष्टी येयले आनी आमी मानता ते आसात. त्या बरोबर तेचो एतकींचेरी प्रश्न येना ना. पण आयज गव्हर्नमेंटान विचार करून पेडणे तालुका रिजर्व कॅटेगरीन येयला, मागास हेका. ताका लागून बाबा हेंचे कोणाचा काय कसा चलता हेंची पोट भरपाचे कारण जॉब ना काय ना. आज येदो मोठो एअरपोर्ट जाला पण जॉबाक आमचो पेडण्याचो क्वचितच काहीतरी एक 20-25 आणि ते अशा सकयल्या हेचे जॉबाक दवरल्यात. बाकीचे लोक सगळे अख्ख्या गोंयचे येवन महाराष्ट्राचे आहा. आज सावंतवाडी, कुडाळ, कणकवली ताका एअरपोर्टाचेर कामाक आहा. आयुष हॉस्पिटल येते व्हडले जाले पण पेडणेकारांक तेचो येतकिंचे ते एक पैशाचो फायदो जावंक ना कारण तांकां तातूंत जॉबच मेळना. जॉब भायले आज महाराष्ट्रांतल्या आयुष हॉस्पिटलान काम करतात येवन, त्याच प्रमाणे गोंयचे येतात. अरे 70च्यान गोंयचे 70च्यान लोक हांगा येतात आयुष हॉस्पिटलान मोपा एअरपोर्टाचेर. पण पेडणेकारांनी करपाचें तरी कितें? आमी उपाशी मारपाचे? ताका लागून हांवें आतल्या गेल्या एका 3 वर्सां जाली हांवें सगळे JCP आसले 2-3 ट्रक आसले 3 ते विकले आनी एकूच ट्रक आतां दवरला कित्याक पाट भरंक जाय म्हणून. पोटाची खळगी भरंक जाय, खंय तरी फॅमिलीक म्हाका कितें तरी पोसचें पडटा. ताका लागून डिपेंड सगळे ते एका ट्रकाचेर आहा. हे सांगपाचें दिसता इतकेंच की सरकारान हेचेर गांभीर्यान लक्ष घालपाचें आनी हे परप्रांतीय येवन हांगाची दादागिरी करता ते आमी आमचे पेडणेकारांचे पिंड सारखे उष्णतेचे गोवा गव्हर्नमेंटाकय खबर ना आमच्या पिंडाचो व्हॅल्यू कितें आहा तो. आमचे पिंड भयंकर उष्णतेचे हातीन जर घेतले जाल्यार हेंकां हातीन धरपाक जावचें ना गोवा गव्हर्नमेंटा कडेन. अशे तरेचे आमचे पेडणेकारांचे पिंड. आमच्या पिंडाशी कोणी खेळपाचे न्हू इतलेंच म्हाका तुमकां सांगपाचें आसा. आनी जास्तीत जास्त हेचो बेगिना हे ट्रान्सपोर्ट हे जे कोण दादागिरी भायले येवन करता हेंकां आमी दादागिरी करून तशें दिवचें ना. आमी रीतसर मागला, आमी रीतसर गव्हर्नमेंटा कडेन एप्लिकेशन करून रॉयल्टी मागल्या. प्रत्येक गोष्टीचे आमी रॉयल्टीचे पयशे इन एडवान्स भरलेले आहात तरी अजून आमचेर अन्याय हे कितें आनी काय कळना. तर म्हाका दिसता सरकारान जास्तीत जास्त हेचेर लक्ष घालपाचो आनी पेडणेकाराचेर जो अन्याय जाता तो तेंच्यांनी आटोक्यात हाडपाची ही माझी तेंचे कडेन अपेक्षा. बरोबर रुपेश, दादान जशें आतां सांगलें की गोंयकार व्यवसाय करपाक सोदिना. सगळे व्यवसाय आयज गोंयकाराच्या हाता भायर वचपाक गोंयकार भाजी विकिना, गवणे आमचे बंद जाल्ले आसात, गोंयकार म्युनिसिपालिटीनी काम करूंक सोदिना. म्हणजे सगळी कडेन एक अशें चित्र तयार केलें वयता की गोंयकार कांयच करपाक सोदिना, गोंयकार सुचेकार. पुणून आतां जशें दादान सांगलें की आयज परिस्थिती अशी जाल्या की हे भायल्यान जे गोंयान लोक येयल्या ते हांगासर येवन आयज मतदार जाल्ले आसात
आणि ते मतदार जाल्ल्या कारणान प्रत्येक राजकारणी त्यांच्या मताचो व्हॅल्यू हो चड दिसता, आमच्या गोंयकारांचो मात्तूय व्हॅल्यू ना अशी परिस्थिती निर्माण झाली आसा. आणि अशें केल्ल्या कारणान आज हळूहळू गोंयकारांच्या हातींतल्यान हे सगळे व्यवसाय हे वचत चल्ले. आता दादान सांगले की त्यांची कितकी जेसीबी मशीनां असली, ट्रक असले, सगळे दिल्या. आयज फक्त पोटाची खळगी भरपाक एक ट्रक तांणी दवरलेलो आसा. ही जर परिस्थिती गोंयकारांचेर येयली जाल्यार गोंयकार ऑब्वियसली व्यवसाय तो सोडटलोच. मागीर तो जर सोडूंक लागलो जाल्यार मागीर आमी म्हणटले की गोंयकार व्यवसाय करपाक सोदिना. हे विचित्र जालें. रुपेश, तूं ह्या धंद्यान आसा. दुसरी गजाल, तूं पंचायतीचेरूय माजी सरपंच म्हणूनय काम केला आणि म्हाका खबर आहा की कितलीशींच वर्सां जे आरटीओचो त्रास म्हण, पुलीस कशे त्रास करतात व्यवसायाक, सगळे कायदेशीर आसूनय बीन त्रास करतात. आणि आता सरसकट रेती माफिया, चिरे माफिया, खडी माफिया म्हणजे सगळ्यांक तुमकां एक विशेषणां येयल्ली आसात माफिया म्हणून. तुजो अनुभव ह्या सगळ्या नेमक्या व्यवसायाच्या बाबतीत कितें? नमस्कार. गेली 15 वर्सां हांव ह्या ट्रान्सपोर्ट ह्या धंद्यान आसा. आयज एक ट्रक जर घेतलो जाल्यार तेजी कॉस्ट हांव सांगना, कारण 25 लाखापासून ते 60 लाखापर्यंतचे ट्रक आयज मार्केटान अवेलेबल आसात. होच ट्रक जर पासिंग जर करतलो जाल्यार वर्साक एका ट्रका फाटल्यान 1 लाख रुपया खर्च आसा. 1 लाखा सकयल जायना, कारण इन्शुरन्स तेतून 50,000 इन्शुरन्स जाता, टॅक्स आसा. हे सगळे करून जेन्ना आमी तो गाडी जेन्ना आमी रस्त्याचेर जेन्ना हाडटा तेन्ना आमकां हो परप्रांतीयांचो नेहमीच त्रास जाता. आता पळयात, आमचो ह्या ट्रान्सपोर्ट हो व्यवसाय कसो आसा. हांगा ट्रान्सपोर्ट कितें करता, रेती, खडी आणि वाळू हे तीनय गोष्टी सरकाराच्या नियमाप्रमाणे कायदेशीर ना. म्हणजे आम्ही म्हाका सांग, जे लोक जे आम्ही जे व्यवसाय जे करता ते आम्ही सगळे चोर काय सरकारान आमकां चोर ऑलरेडी ठरयले काय? आमकां आता सरकारान हे सगळे खोटे गोष्टी आसात हे अशें करून आमची एक मानसिकता तयार जाल्ली आसा की आम्ही करता ती चोरी म्हणून. कारण एकय गोष्ट आज चिरे लिगल मेळना, रेती लिगल मेळना आणि कसलीच गोष्ट आयज ह्या ट्रकाच्या व्यवसाया संदर्भात गोबरां आसूं कितें आसूं कसलीच गोष्ट आमकां लिगल मेळना. म्हणजे आम्ही जो ट्रान्सपोर्ट करता हो इलिगल ट्रान्सपोर्ट करता. पण ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार जसे परप्रांतीय आसा तसेच आमचे सरकार सुद्धा आसा. आयज कशें आसा, जेन्ना एखाद्रे कॉन्ट्रॅक्टराचे लायसन जेन्ना दिले जाता तेन्ना त्या लायसना फाटल्यान ताका एक क्रायटेरिया आसा की त्या कॉन्ट्रॅक्टराकडे साधारण इतल्यो गाडयो आसपाक जाय, इतले जेसीबी आसपाक जाय, इतले आनी कितें हे आसपाक जाय. हे सगळ्यो गोष्टी तुझ्याकडे आसात जाल्यार तुका ते हेचे कन्स्ट्रक्शनाचे लायसन मेळटा. आता हे जर सगळे लायसन जर समजा त्या कॉन्ट्रॅक्टराकडे जर आसात जाल्यार बाकीच्या लोकांच्यो ह्यो गाडयो कॉन्ट्रॅक्टर कितें घेतलो? तेका लागून अमेंडमेंट करपाची गरज आसा. आणि दुसरी गोष्ट कशी आसा, आयज 25 चाकाचे व्हडले व्हडले ट्रक, 10 चाकाच्या गाडयो, 15 चाकाचे व्हडल्यो व्हडल्यो ट्रक घसर आसा. ह्यो व्हडल्यो व्हडल्यो गाडयो आमी घेवंक शकना. आणि ह्या हेका लागून जे बारीक ज्यो गाडयो आसा ह्या बारीक गाडयांचो रेट आज एकदम जो मटेरियलचो रेट आसा एकदम तेका रेट परवडना. आता आमच्या हांगासर मोपा एअरपोर्ट सुद्धा जालो, आम्ही एअरपोर्टाचो ट्रान्सपोर्ट पळयलो. हेंच्यांनी कोड करताना जे व्हडले व्हडले कंपनी आयले, ह्या कंपनीनी कितें केलें की हेंच्यांनी व्हडल्या गाडयांच्यो ज्यो रेटी आसा, जे 10 टायराचे 15 टायराचे व्हडली गाडी आसा हेंच्यो रेटी तेंच्यांनी कोड केल्यो. पण हे जे रेटी आसा हे आमचे जे 6 व्हिलरच्यो आमच्यो गाडयो आसा ह्या रेटी गाडयांक ते परवडना. तेका लागून आम्ही हो इतले प्रोजेक्ट जे हांगासर आयले ह्या प्रोजेक्ट आम्ही फक्त दोळ्यांनी पळोवचे फक्त. कारण आमच्या लोकांक ह्या प्रोजेक्टान धर नोकरी मेळोवना, व्यवसाय मेळोवना. आता सुद्धा एअरपोर्टाचे 2 फेसी रिंग आसत, अजूनय जावपाचे आसा, 3 फेसी जावपाचे कितें म्हणटा. पण एक गाडी सिंगल पेडण्याची थंय चलता अशी म्हाका दिसना. हे सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांनी भायल्या व्हडल्या व्हडल्या कंपनींक कामां दिली आणि ही कंपनी सगळे आपापले सगळे मटेरियल, आपले लोक, आपले इंजिनियर, आपले सुपरवायझर सगळे लावजमा हांगासर घेऊन येता. त्यामुळे इन फ्युचर आमचे आमदार सुद्धा, आमचे मंत्री सुद्धा जर विचार करता की परप्रांतीयांक लागून जर आमच्या वाटेन जर खंय आमच्या लोकांचा अन्याय करता तर हांव एक हेंकां एक हे सांगता की भविष्यात तुम्ही आमदार सुद्धा रावचे ना. कारण हे परप्रांतीय लोक इलेक्शनाक रावतले. काही पंचायतींनी ती ऑलरेडी ते पंच सरपंच झाले, तसेच आमच्या विधानसभेत आमदार जातले आणि ते आपल्या लोकांचे प्रश्न मांडटले आणि आमकां ऑलरेडी देशोधडी लायतले. कारण ह्या आमदारांनी ऑलरेडी सत्ताधारी आसात तसे विरोधी आमदार सुद्धा त्यांच्यानी आयज ह्या परप्रांतीयांचेर कठोर कारवाई जावंक जाय. भविष्यात आमचो देश जरी एक असलो तरी व्यवसायान आमचे गोंयचे लोक हे भायर वचून व्यवसाय करिनात. आमच्या गोंयांत तांकां व्यवसाय जाय. तेका लागून ह्या व्यवसायाक आमचे लोक कशे टिकतले ह्या खातीर सखोल ह्या विशयार सरकारान सुद्धा चर्चा करूंक जाय आणि तसे कायदे सुद्धा करचे पडटले. मिलिंद, तू आता संघटनेचो अध्यक्ष म्हणून फाटली कितलीशीं वर्सां काम करता आणि खुबश्या वेळार पेडण्याच्या ट्रान्सपोर्टरा समोर कितलेशेच विशय येतात. फाटल्या फावटी रेल्वेचो विशय जालो,
आता गोंयांत रेंव बंद आसा, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे एनजीटीच्या ऑर्डरी प्रमाणे गोंयांत रेंव बंद, आणि ऑलरेडी हायकोर्टान पिटिशन फायल केलेलें आसा. थंयसर हायकोर्टानूय अशी बडी मारलेली आसा सगळ्यांचेर की गोंयांत रेंव काडपूच जाता सामकी कठीण जाल्लेली आसा. इतलें आसून आयज कुडाळसून सगळी रेंव ही गोंयांत येता. आता गोंयांत जर रेंव कायदेशीर जर पद्दतीन बंद आसा आनी रेंव काडपाकूच मेळना, कारण कितकीशी वर्सां जाली सरकार म्हणटा एनवायरमेंटाका क्लियरन्स मेळना. आता डबल इंजीन जर सरकार आसा, केंद्रानूय जर बीजेपीचें सरकार आसा, जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली ह्यो ताबडतोब जावंक जाय आसल्यो. कारण ह्या विशयाचेर वेवसायूय चलता आनी घराक लागून रेंव जायत. आता कुडाळसून रेंव हाडून तूं घर बांदूंक शकना. तर ही परिस्थिती आसतना कुडाळसून जी रेंव येता, जर खरीच गोंयांत रेंव ही जर शक्य ना, पर्यावरणाच्या नदरेंतल्यान जर गोंयांत रेंव काडप ही पर्यावरणाची हानी जर धरपाक शकता, जाल्यार सरकारान आदेश काडचो की गोंयची खंयचेच बांदकाम हे रेंव वापरून करपाक जायना म्हणून. विशयूच सोंपलो. तुमी बंद जाले, हांगासर इलिगल, कुडाळसून येता ती तरी रेंव लिगल. आता गेल्या वर्सा होच विशय येयल्लो, त्या टायमार आमी सुद्दां हो विशय घेवन फुडें गेल्लो. म्हणजे आयज त्या टायमार आमी सांगिल्लें की आमकां आमच्या न्हंयन आमची जी न्हंय आसा थंय मागीर त्या वेळार सांगलेलें की तुमकां परमिशनां ऑलरेडी तेंच्यांनी डिक्लेअर केलें, परमिशनां दिलेत. पण तेचो फुडें प्रोसेस काय जालो आमकां खबर ना. आमी तेतून जास्त लक्षय दिवंक ना. आनी कुडाळचो जो विशय आसलो तोय घेवन आमी त्या वेळार गेल्लो. पण त्या वेळार काय जाला, तेंचे काही पदाधिकारी ते कुडाळ संघटनेचे ते सगळे येवन आमची एक बैठक जाल्ली. त्या बैठकीन आमी असो तेंकां हे दिल्लो की जून जुलय जाल्यानंतर तुम्ही 3-4 महिने हो जो व्यवसाय कुडाळ टू गोवा जो ट्रान्सपोर्ट होता हो विषय तुम्ही बंद करचो. आणि त्या टायमार आमचे ह्या लोकल बेल्टातले जे रेती वगैरे काढतात त्यांना तो एक आम्ही एक चान्स म्हणजे त्यांच्यानी ती ह्या करून त्यांच्यानी एक त्यांचो धंदो पुढे वचचो म्हणून असो एक आम्ही एक विषय पुढे घातलेलो. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही गेल्या वर्षा कामही केलं आणि तसा करू नये. पण शेवटी काय जातात, थोडे दिवस काही गोष्टी चलतात आणि थोडे दिवसांनी मग तो बंद पडतात. मग ह्याचं आमकां इतकें काय कळना ना की बाबा हे गोष्टी कित्याक लागून जातात, हो एक प्रश्न पुढे सरता. म्हणजे त्याच्यामुळे तुमकां परफेक्ट रिझन आणि काय कित्याक खातीर ह्या आमच्या पासून सांगपाक काय मुश्कील जाता. तुषार, आता फाटली कितलीशीच वर्सां रेल्वेचो विशय सातत्यान हो परत परत चर्चेक येत आसता. ऑब्वियसली लोक तक्रार करतलेच, कारण आता उगया सारख्या गांवांत लोकांक थंय त्या रेल्वेमुळे तेंची शेतां आयज उदकान वचत आसात, ते त्रास करतले, ते कंप्लेन करतले, सरकाराक तेचेर एक्शन घेवची पडटली, कोण कोर्टान येतलो, हे सगळ्यो गजाली आसा. पुणून एज अ वेवसायीक म्हणून तुमकां जेन्ना रेल्वेक डिमांड आसा थंय पुरवठो करप हो वेवसायिकाचें काम. आता ही इल्लिगल गजाल ती तुमकां ट्रान्सपोर्ट करचें पडटा. इल्लिगल म्हणजे चोरी, तुम्ही सर्वसामान्य लोकांकूच ती रेंव दितात म्हणजे त्याच रेल्वेचेर तो घरा बांदता. आता इतली वर्सां तुम्ही ह्या व्यवसायान आसा, तुमचे लोकप्रतिनिधी आसात, सरकारकडे ह्याच्या संदर्भात चर्चा झाली आसा. आता पर्यंतचो तुमचो अनुभव कितें की तुम्ही कितले फावटी सरकारकडे हो विषय घेवन गेल्यात? सरकार म्हणटा कायदेशीर जशें आता दातांक रॉयल्टी फारीक केली, अजून आमकां परमिटांच ना. तर ह्या विशयाचेर कशा पद्दतीन आतापर्यंत फॉलो जाला तुमचो? ना, आता काकान जशें म्हटलें की रॉयल्टी बी भरलेली आसा, तेचेर रेग्युलर फॉलोअप हो चालूच आसलो. पण तेंचे ते ठरावीक क्लॉज घातल्या कारणान तेंच्यांनी ते फुडें प्रोसिजर करूंक ना. आता त्याच्या उपरांत मागीर प्रश्न येता की इंटरस्टेट ट्रान्सपोर्टाचो. आता इंटरस्टेट ट्रान्सपोर्टान तेंचो टेंडर साधारण एक नोव्हेंबरा उपरांत केन्ना तरी लागता आणि 4-5 महिने अप टू मे टू जून पर्यंत तेंचो टेंडर आसता. सो तोपर्यंत सगळें चलता वेवस्थीत. लिगल टेंडर आसता महाराष्ट्रान, तेन्ना लिगल टेंडरान रेंव येता आणि मागीर तेंचो म्हाका दिसता एक थोडोसो पिरियडा खातीर तेंचे कडेन जे स्टॉक दवरलेले आसा ते स्टॉक काडच्या खातीर तांकां एक बफर टायम दिल्लो आसता आनी तेच्या खातीर थोडे रिजर्व रॉयल्टी बीन कितें दवरलेली आसता त्या प्रमाणे सँड ट्रान्सपोर्टेशन जाता. पूण जर आता खुबशे लोक आमचे गोंयकार जे पूर्वी पासून रेंव काडीत येयलेले आसा, रेंवेचेर डिपेंडंट आसात आणि खूप जाणांची तेचेर उदरनिर्वाह चलता आणि खुबश्यो बारीक बारीक वेंडर्स आसात जेंचे हेचेर एक रेंव काडली जाल्यार तेच्या निगडीत बाकीचे वेंडर्स आसात तेंची घरां चलतात. तर कायदो खंय तरी सुटसुटीत करून हे ज्यो बारीक बारीक ट्रेडिशनल पद्दतीन तरी गोंयांत रेंव काडून दिवची आणि लोकांचे उदरनिर्वाह चालू दवरचे अशें म्हाका तरी दिसता. मिलिंद, तूं रेंट एग्रीमेंटाचो जो विशय तूं आतां सांगलो पळय, तुमी म्हाका दिसता मुख्यमंत्र्याची भेट
त्या संदर्भात घेतलेली असताना हेतून महत्वाचा विषय म्हणजे कायद्यात हेतून बदल दाखवतात, कायद्यांची तरतूद असा. पूण आतां हांव एका सिनियर आरटीओ ऑफिसराकडे उलयत आलो जे रिटायर्ड झालेले आसा. तांचें अशें म्हणणें आसा की सुरवातीक पयलीं जेन्ना अशा पद्दतीन रेंट एग्रीमेंटाचेर गाडी रजिस्टर करपाचो जेन्ना विशय येतालो तेन्ना ते सखोलपणान ताची चवकशी करताले, व्यवस्थीत पद्दतीन त्याच्या कडच्यान डॉक्युमेंट घेताले. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादो ट्रक खंयच्या तरी एका कंपनीक समजा चलता आणि कंपनी कडेन ताचो 2 वर्साचो एग्रीमेंट जाला म्हणटकूच येस 2 वर्सां बाबा हो चलयतलो ही खात्री जातकूच ते गाडी रजिस्टर करतले. आता तूं जशें म्हटलां की एक लेबर म्हणून येयला, तो काम करता, त्याच्याकडे पयशे येयले, ताका त्याचे वांगडी मेळ्ळे, सो तो खंय रावता त्याच्याकडून एग्रीमेंट घेता आणि आपली गाडी रजिस्टर करून उडयता आणि बिंदास्तपणान त्याच्या अंडर काम करता. अशें करून करून त्या कॉन्ट्रॅक्टराचे ते आपलेच लोक, आपलेच गाडयो अशें जावन आयज तुमी खंय तरी भायर पडत चल्ल्यात. हो जर विषय कायद्यान बदल करून किंवा कितें तरी अट घालून जर हो विषय सुटावो जावपाक जाय जाल्यार तो विधानसभेन चर्चेक येवचो पडटलो, त्याचेर चर्चा जावची पडटली. आता पावसाळी अधिवेशन हा 15 दिसाचो कार्यकाळ आहे अधिवेशनाचो, 1 आठवडो सोंपला. तुम्ही आमच्या थळाव्या आमदाराकडे नाजाल्यार पेडणे तालुक्यातले आमदार, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांच्याकडे हो विषय मांडून विधानसभेन हो विषय चर्चेक येवपा खातीर कितें प्रयत्न केला? आमी ऑलरेडी जीत भाई कडेन आमी गेले हो विषय घेवन, तांकां ऑलरेडी हो सांगलेलो आसा विषय आणि एक्चुअली कॉलिंग अटेन्शनान आमचो विषय आसलो आणि त्याच्या एक दीस आमी थंय गेल्ले तेन्ना सीएम सर आसले, आमचे मिनिस्टर रोहन खंवटे आसले, तशेंच जीत आरोलकर आसले मांद्रेचे आमदार. त्यांच्या समोरासमोर ते पॉयंट जे आमी सरा कडेन दिले ड्राफ्टिंग करून आमचे एक लेटर दिल्ले आमी, जे तेतून आमी सगळे पॉयंट ते भितर घातलेले आणि ते घातल्यानंतर सरान आमकां एक एश्युरन्स दिलो की आपण ट्रान्सपोर्ट डायरेक्टर आसा तेंच्या कडेन उलोवन हाचेर कसो तोडगो काडूंक मेळटलो तो एक विशय आमकां तेंच्यांनी त्या टायमार क्लियर केलो. आणि नेक्स्ट विषय आसलो आमचो की तेंच्यांनी आयज जे असोसिएशन केला तो एक विषय तेंच्या कडेन गेलो. हे लोक कशे असोसिएशन करू शकता? आमकां अशें दिसता की अशें कोण तरी येता एक असोसिएशन, फाल्यां आनी गुजरातचे येतले, परवा बिहारचे येतले, मागीर हांगासर कशें गोंय म्हणून फुडें रावचें ना, हे बिहार जातले कशें दिसपाक लागला. सो हेका खंय तरी एक फुल स्टॉप लागपाक जावो, नाजाल्यार थंय एक असो ते एक कायदो करपाची गरज आसा की एक 30 वर्साचो तेंचो रेसिडेंट्स अशें कितें तरी ते आसपाक जाय. जर तशें तेंच्या कडेन कितें तरी आसा जाल्यार तेंकां ते असोसिएशन स्थापन करून म्हणजे फुडें हें करपा खातीर तेंकां कांय तरी तेंच्यांनी परमिशन बी दिवंक जाय अशें आमचें म्हणणें आसा, अशें आमकां दिसता. नाजाल्यार कशें येयलो कोणें आनी कोणें तरी असोसिएशन केलें जाल्यार मागीर हांगासर गोंया म्हणून आमी काम करपाक म्हाका दिसता पॉसिबल ना सर. हो एक आमी पॉयंट घेतलो. सो त्या टायमार सरांनी आमकां सांगलें ह्या विशयाचेर आपण हें करता, उलय कितें आसा तें आपण हें करता आनी तुमकां कितें आपूण हें करता म्हणून सांगलां ऑलरेडी. सो तेका लागून परतून जीत सरा कडेन वचोन तांकां सर तो क्वेश्चन घाल हे सांगणें सुद्दां खंय तरी हें जाता की ऑलरेडी तेचेर त्या गोश्टीचेर डिस्कशन जाल्लें आसा. सो आतां आमी परतून एकदां वयतले सरा कडेन आनी हो विशय कित पर्यंत गेला जावं कितें ताचेर हें जाला तें एकदां विचारून तेंचे कडेन हें करता. आनी एक तुमकां सांगची गजाल म्हणजे आयज आमी भायले लोक म्हणटा येयले हांगा सगळे गोश्ट बऱ्यो आनी म्हाका एक अशें दिसता हे जे लोक हांगा येता आयज आमच्या कडेन गोंयकार हांव आतां गोंयांतलो नीज गोंयकार, हांव गोंयानूच जल्मा येयला, आयज लास्ट एंड सुद्दां हो गोंयानूच म्हाजो जातलो बरोबर. आयज जे भायले लोक येता हेंच्या कडेन खंय तरी दुसरे ऑप्शन आसा. दुसरे ऑप्शन म्हणजे कितें? आयज गोंयान ते येतात काम धंदो करतात, फाल्यां हांगा कितें जालें तर गेले ते कर्नाटकान थंय वयता. आयज सेम सिच्युएशन तेंच्यांनी ते केलां. आतां ते म्हणटा गोंयान पोटा पाणी सगळे भुरगीं शिकता, सगळे धंदो कितें गोंयचे पयशे हेच घेत व्हरता आनी काल तेंच्यांनी वचोन ते इन्सिडंटाचे हे वचोन ते कर्नाटकान बायट दिता. हे खंय तरी चुकीचें अशें म्हाका दिसता. आनी तांचो तो अध्यक्ष सुरेश म्हणून आसा तो सांगता की आमच्या 40 आमदारां कडेन आमचें वोटींग आसा. 40 आमदारां कडेन जर तुमचें वोटींग आसा जाल्यार एका तरी आमदारा कडेन तुमी वचोन हो विशय घालूंक जाय सर अशें अशें जाला. सर तेंच्यांनी रिस्पॉन्ड दिवंक ना जाल्यार तुमी म्हणजे तुमच्या कडेन 2 वाटो आसा. आयज गोंयकारा कडेन अख्ख्या तुमच्या माध्यमांतून हांव सगळ्यांक सांगूंक सोदतां आयज जो गोंयकार आमी आसा ह्या गोंयकारां कडेन आमच्या कडेन एकूच गोंय आसा, तांच्या कडेन आमकां पळ वाट ना. लास्टाक तुमकां सांगपाची दुसरी गजाल म्हणजे ज्या टायमार कोरोना सारकी महामारी येयली तेन्ना आमी गोंयकार हांगा गोंयानूच उरले. बरेचशे लोक आमच्या मदले आमचे फ्रेंड आमच्या मदीं आज गेले आमच्या मदसून.
ते हे कोरोनाच्या काळात कितें आमकां एक ऑप्शनच जालें हांगाच रावपाक जाय पण ह्या लोकांक ते ऑप्शन आसले हे गेले कर्नाटक कोण बिजापूर कोण आनी खंय गेले यूपी गेले बिहार गेले सगळे हांगासर जेन्ना व्यवस्थीत जाले ते परतून येयले फाल्यां म्हाका अशें दिसता परतून जर असलें कितें तरी जालें सिच्युएशन जाल्यार आमकां पळवाट ना हे आयज प्रत्येक गोंयकारान लक्षांत दवरून जे आयज आमी कसल्या गोष्टी फुडें सरला हे ट्रक मालक आमचे जे कोण ट्रक ओनर आसा तांकां एक हांव सूचना करता की बाबा हे जे कितें चल्लां ते सगळ्यांनी प्रत्येकान आयज फुडें येवन हे आमी जे कितें करून फुडें सरला ताका हातभार लावचो. म्हाका दिसता आमचे भारतीय संविधान कितें म्हणटा की देशांतलो खंयचोय नागरीक खंयच्याय राज्यान वचून रावपाक शकता खंयच्याय राज्यान वचून वेवसाय करपाक शकता आनी खंयच्याय राज्यान वचून आपलें पोट भरपाक शकता. हे जरी बरोबर असलें तरी प्रत्येक राज्याक एक स्वताची एक आयडेंटिटी ताचें प्रादेशिकत्व आसा आनी आमचें फेडरल सिस्टम संघ राज्य अशा पद्दतीन देशाचें संविधान आसा. गोंय हें आमचें खूब ल्हान म्हणटकूच त्या ल्हान राज्याच्यो कांय ल्हान मर्यादा आसात. जशें मिलिंदान सांगलें की फाल्यां कितेंय जरी जालें फाल्यां आमी हांगासर जल्मले हांगासरूच आमकां मरपाक जाय खंय तरी हांगासर संकट येयलें म्हणजे दुसरे कडेन पळ काडून आपल्याक जीव वाचोवपाचो गोंयकारांक संदी ना तांकां हांगाच रावन आपलो कितें तें नशीब हांगासरच आजमावपाचें. आतां गोंयकारूय खुबशे भायर काम करतात आयज पूण ते काम करतात आपल्या पोटा खातीर आपली मर्यादा सांबाळून ते काम करतात. खंय तरी महाराष्ट्रान वचून गोंयकार थंय दादागिरी महाराष्ट्रा वाल्यांक दाखोवंक शकना कर्नाटकान वचून कर्नाटकाच्या लोकांक तो दादागिरी दाखोवंक शकना पूण ते लोक हांगा येवन ती दादागिरी दाखयतात आनी आयज हे पळय अशा पद्दतीच्यो संघटना स्थापन करून आयज गोंयकारांक ते बेदखल करून उडयतात आनी सरळ सांगतात की 40 मतदारसंघात आमचे मतदार आहात अशा पद्दतीच्यो धमक्यो आतां येवपाक लागल्यात. म्हाका दिसता हो वेळ हो क्षण खूब सेन्सिटीव आनी खूब महत्वाचो असो आसा. एकीकडे विधानसभेन गोंयकार कोण ह्या विशयाचेर थंय भासाभास जाता आनी तोच गोंयकार जो नीज गोंयकार आसा तो गोंयकार ह्या गोंयच्या भुमीचेर उरतलो काय ना अशी परिस्थिती आयज सगळ्याच क्षेत्रांत येयल्ली आसा आनी ह्या विशयाचेर खंय तरी ह्याच विधानसभेन चर्चा जावची पडटली भासाभास जावची पडटली. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचे डिमांड्स ज्या दिसा आसतले त्या वेळार म्हाका दिसता आमच्या सगळ्या आमदारांनी हो विशय ट्रान्सपोर्टराचो घेवचो पडटलो की कशा तरेन आयज भायले ट्रान्सपोर्टर हांगासर येवन आयज आमच्या थळाव्या ट्रान्सपोर्ट वेवसायिकांक हावी थारपाक लागल्यात त्यांच्या वेवसायाचेर खंय तरी आयज गदा येवपाक लागल्यात. निमणे व्हडले व्हडले कॉन्ट्रॅक्टर हे तेंचेच रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर तेंचेच ते आपल्याच लोकांक आपल्याच ट्रान्सपोर्टरांक त्या वेवसायान घेतात म्हणटकूच आमच्या लोकांनी काय करूंक आमचे लोक उरले मर्यादेन फक्त रेंव चिरे आनी खडी ती सुद्धा सरकारच्या कायद्या प्रमाणे इल्लीगल आसा. म्हणटकूच ह्या वेवसायिकांनी करपाचें कितें एक तर सरकारान थारोवपाचें हेंच्यांनी की हो वेवसाय तुमी सोडा तुमच्या खातीर हो दुसरो वेवसाय आमी दिता नाजाल्यार तांकां ह्या वेवसायान व्यवस्थित पद्दतीन सेक्युरिटी दिवपाक जाय तांकां कायद्याची मान्यता दिवपाक जाय आनी तांकां अशा पद्दतीन हे वेवसायान स्टेबल करपाक जाय की तेंच्या फुडल्या पिढयेक सुद्धा जर ही लिगसी जशी वदळ तुषारान म्हटले की दादा सारख्या मनशांनी फाटली 30-40 वर्सां हो धंदो केलो आयज नवी पिढी म्हणून तेंची लिगसी आमी फुडें व्हरतात तशी हेंची लिगसी जर फुडल्या पिढयेन जर फुडें व्हरपाक जाय जाल्यार तशा पद्दतीचे सरकारचो पाठिंबो सरकारचो तेंको तांकां मेळपाक जाय. तो जर मेळ्ळो जाल्यारूच हे शक्य आसा नाजाल्यार मागीर फुडल्या आनी 4-5 वर्साच्या विधानसभेन आमचेच आमदार घडये ते आमचेच आसतले काय हे भायले येवन आमदार जातले ते आमकां खबर ना. ते सरळ विधानसभेन सांगतले की गोंयकारांक कांयच जमना सो आमी गोंय चलयता म्हणून ते आमकां जाय काय नाका हेचो विचार आमी करचो पडटलो आनी आमच्या लोकप्रतिनिधींनी करचो पडटलो. म्हाका दिसता तुमचे सगळ्यांचे खूब खूब आभार. तुम्ही हो विषय व्यवस्थित पद्दतीन मांडला. इतली वर्सां इतले दीस किशोर नायक गांवकार हो सदांच ह्या रेव माफियाच्या विरोधान चिरे माफियाच्या विरोधान उलयतना खूब जाणांनी पळयला आसतलो आयकलाय आसतलो पूण ते कित्याक लागून कारण हो वेवसाय रेग्युलेट जावपाक जाय. आयज जशें तेंच्यांनी सांगले की ते वेवसाय करतात पूण रुपेशान सुद्दां सांगले की आमकां समाज चोर म्हणूनच पळयतात आमकां समाज माफिया म्हणूनच पळयतात कित्याक लागून तर ह्या वेवसायाचे नियमितीकरण रेग्युलेशन जो मेरेन सरकार करिना आनी तांकांय स्वाभिमानान आनी हक्कान हो धंदो करपाचो स्वातंत्र्य मेळना तो पर्यंत ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार येवपाक शकना. ह्यो सगळ्यो गजाली सरकाराक जाग्यार हाडच्यो पडटल्यो. विधानसभेच्या पटलाचेर ह्यो सगळ्यो गजाली चर्चेक येवच्यो पडटल्यो आनी त्या चर्चेंतल्यान एक सकारात्मक निर्णय जावन ह्यो सगळ्यो
गजाली ह्यो व्यवस्थित पद्धतीन मार्गाक लावून फुडें वचचे पडटले आनी त्यो मार्गाक लागतल्यो अशी अपेक्षा हांव करता. नमस्कार. थँक्यू. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.